लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण लाडक्या बहिणीचा पुढील हप्ता कधी येणार याची सर्वच वाट बघत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पुढील हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयीची संपूर्ण माहिती देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे। तुम्हाला जर ही लाभार्थी यादी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे। आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला ही लाभार्थी यादी भेटून जाईल। तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या सुद्धा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवरती बघायला मिळतात। त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून घ्या। विषय न भरकटता आपण महत्त्वाची जी आपली बातमी आहे त्याबाबत माहिती जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत अर्ज दाखल केलेला आहे अशा सर्व महिलांच्या खात्यावरती पुढील हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तसेच ज्या महिलांचे आतापर्यंत पैसे आलेलेच नाही त्या महिलांसाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, वारंवार आपण तेच सांगत आहोत, शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। खाली तुम्हाला व्हाईट कलर मध्ये सबस्क्राइबचे बटन दिसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय आहे बघा, कारण आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री दौरा असून येणाऱ्या पुढील हप्त्याबाबतची अपडेट आज मुख्यमंत्री देणार आहेत। यामध्ये कारण 14 ते 18 तारखेपर्यंत पुढील हप्त्याचे पैसे खात्यावरती जमा होईल असे सांगितले गेले होते। मात्र असे असून सुद्धा खात्यामध्ये पैसे आलेले नाही। याचे मुख्य कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणी सोडून लाडक्या दाजींनीच फॉर्म भरलेले होते। त्यामुळे अशा प्रकारचे फॉर्म वगळण्यासाठी व चुकीच्या खात्यावरती पैसे जाऊ नये म्हणून या गोष्टींसाठी थोडा वेळ लागला। कारण पात्र महिलांनाच याचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून पूर्ण खातिरदारी घेतली जात आहे। यामध्ये आता सरकारकडून चुकीच्या पद्धतीने खात्यावरती पैसे जमा केलेले असेल तर या प्रकारच्या महिलांना किंवा त्यांच्या पतींना चुकीच्या पद्धतीने माहिती भरून जर त्यांनी अर्ज केलेला असेल तर अशा अर्जदारांवरती शासनाकडून कारवाई केली जाणार आहे। आणि हो, ज्या महिलांना बँक संदर्भात कुठलेही प्रॉब्लेम येत असेल अशा महिलांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। बघा, तुम्हाला जर बँकेमध्ये कुठलेही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमच्या बँकेचे प्रॉब्लेममुळे तुमचे पैसे आलेले नसेल तर तुमच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट म्हणजे तुमचे पोस्टाचे खाते काढून घ्या। कारण ज्या महिलांनी पोस्टाचे खाते काढलेले आहे अशा महिलांना सुविधा सुद्धा एकदम सोप्या झालेल्या आहेत आणि त्यांचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। तुमचे सुद्धा पैसे जमा झालेले नसेल किंवा कुठलेही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नक्कीच देऊ। कारण बऱ्याच महिलांनी अर्ज सुद्धा दाखल केलेले आहेत, त्यांचे अर्ज सुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत, मात्र त्यांच्या खात्यावरती पैसेच जमा झालेले नाही। बऱ्याच महिलांचे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आहेत की आम्ही आमच्या बँक खात्यांची केवायसी, आधार सीडिंग ही संपूर्ण प्रक्रिया करून सुद्धा आमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही। यामध्ये नेमका गोंधळ काय झालेला आहे बघा। काही महिलांनी अगोदर दुसरे बँकेचे खातेच उघडून ठेवलेले आहे, म्हणजे या अगोदर काही कामासाठी जर तुम्ही तुमचे बँकेचे खाते उघडलेले असेल आणि त्या महिलांना त्या खात्याबाबत कुठलीही माहिती नसून ज्यावेळेस अर्ज केलेला आहे आणि अर्जाच्या वेळी जी बँक तुम्ही दिलेली आहे त्याच बँकेच्या खात्यावरती तुम्ही जाऊन पैसे चेक करत आहात, मात्र तुमच्या खात्यामध्ये पैसे दाखवत नाही। कारण हे पैसे जे आहे डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यावरती जमा केले जातात। यामुळे होऊ शकते की तुमचे जर 2 बँक खाते असेल किंवा तुम्ही अगोदरच बँक खाते उघडून ठेवलेले असेल, तुम्हाला माहिती नसेल तर त्या खात्यावरती सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा असा कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुद्धा पोस्टाचे खाते उघडून घ्यायचे आहे आणि तुमचे पैसे पोस्टाच्या खात्यामध्ये सहजरित्या जमा होतील। तुम्हाला कुठेही इतर कामे करण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही। आणि ज्या महिलांनी 31 जुलै अगोदर अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांची रक्कम जमा झालेली आहे आणि ज्या महिला तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत अशा महिलांसाठी सुद्धा आज आनंदाची बातमी मिळणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांचा दौरा बुलढाण्याला असून आज ते तारीख जाहीर करतील आणि पुढील हप्त्याबाबत सुद्धा अपडेट ते देणार आहे। कारण 14 ते 18 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावरती पुढील हप्त्यांचे पैसे जमा होणार होते, मात्र आपण अगोदरच सांगितले की काही कारणामुळे ते पैसे जमा झालेले नाही। मात्र आज दाट शक्यता आहे, कारण आज जो होणारा भव्य कार्यक्रम आहे बुलढाण्याला त्यामध्ये तुमच्या पुढील हप्त्याबाबत नक्कीच अपडेट दिली जाणार आहे। तुम्हाला जर सर्वात अगोदर अपडेट जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, कारण लवकरात लवकर जी बातमी येणार आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल।